सो हॅलो गाईज, आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी चार्मेसी मिलानोचा हा फाउंडेशन. ह्या फाउंडेशनचा रिव्ह्यू आज मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. या फाउंडेशनचे स्टोर खूप कमी आहेत. हा फाउंडेशन फक्त तुम्हाला ह्या वेबसाईटवरच मिळेल. खूप व्हायरल फाउंडेशन आहे. खूप आता इंस्टाग्रामवर ह्याचे ॲड्स वगैरे येत आहे. ते म्हटलं मी पण यूज करून बघेन. तर मी 6 महिने झाले हा फाउंडेशन यूज करते. तुम्ही बघू शकता 07 नंबरचा हा शेड मी यूज करते आहे. माझ्या स्किनला 07 नंबरचा शेड मॅच होतो. तुमच्या स्किनला कोणता शेड मॅच होईल हे मी ह्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. हे गाईज, स्टार्टिंग दिस वॉच, दिस इज चार्मेसी मिलानो फाउंडेशन in the shades 06, 01 and 07. तर गाईज, सर्वात प्रथम मी घेत आहे 01 शेड. तर तुम्ही माझ्या हँडवर 01 शेडचा लुक बघू शकता. आणि मी आता ह्या प्रोडक्टला माझ्या हाफ फेसवर ब्लेंड करत आहे. तुम्ही बघू शकता. सो गाईज, तुम्ही बघू शकता माझ्या नॅचरल स्किन सोबत शेड 01चा जो अंडरटोन आहे तो न्यूट्रल आहे. माझा अंडरटोन न्यूट्रल नाही आहे, सो अंडरटोन मॅच करत नाही आहे. शेड माझ्यासाठी थोडा लाईट आहे. स्किनच्या वरती क्लिअर दिसत नाही आहे. बघू शकता तुम्ही. आता मी घेत आहे शेड 06 आणि याचा जो अंडरटोन आहे तो कूल आहे. कूल पिंक मध्ये येतो. दोन्ही शेडला तुम्ही बघू शकता 01, 06 कसे आहेत कम्पेअर करण्यासाठी. आणि 06 आहे तो थोडा लाईट शेड आहे. लाईट स्किन पर्सनसाठी या फेअर स्किन पर्सनसाठी परफेक्ट आहे. नाव यू कॅन कम्पेअर बोथ द शेड 01, 06. आता तुम्हाला अंडरटोन डिफरंट जास्त नीट दिसत असेल कारण दोन्ही शेडचा अंडरटोन वेगवेगळा आहे. अँड 06चा अंडरटोन कूल आहे म्हणून तो ग्रे दिसतोय माझ्या स्किनवर. जेव्हा अंडरटोन चुकीचा असतो तेव्हा शेड आपला कलर चेंज करतो स्किनवरती. आता 01 एवढा काय वाईट दिसत नाही आहे कारण 01 नाव गुड ऑन माय स्किन. 06 जास्तच ग्रे वाटतोय माझ्या फेसवरती आणि 01चा अंडरटोन मॅच माझ्या स्किनसोबत आहे तर तो ठीक दिसत आहे. मी तुम्हाला परत दाखवत आहे. दोघांचा अंडरटोन अँड शेड तुम्ही बघू शकता. आता मी 01 माझ्या फेसवरून काढत आहे. तुम्ही नॅचरल स्किनसोबत 06ला कम्पेअर करू शकता. माझ्या स्किनला तर हा सूट होत नाही आहे, पण तुमची स्किन जास्त फेअर असेल तर तुम्ही हा शेड यूज करू शकता. आता मी अप्लाय करत आहे 07 शेड. हा शेड वार्म स्किन टोनसाठी आहे. माझी स्किन वार्म आहे. मला हा शेड परफेक्ट मॅच होतो. हा फाउंडेशन जास्त ऑक्सिडाइज नाही होत. माझ्या स्किनवर जसं आहे तसंच राहतो. गाईज, तर तुम्ही आता बघू शकता 06 आणि 07 मधला हा फरक. अंडरटोन डिफरंट तुम्हाला क्लिअर दिसत आहे. बघू शकता तुम्ही. दोन्ही फेस एक जास्त ग्रे दिसतोय तुम्हाला आणि एक माझ्या स्किनला परफेक्ट मॅच होतोय. 07 नंबर आहे तो माझ्या स्किनला परफेक्ट मॅच होतोय. मी तुम्हाला पुन्हा एकदा शेड दाखवत आहे. हा वार्म स्किन टोनसाठी आहे. हा सेकंड नंबरचा जो आहे तो कूल अँड फेअर स्किन टोनसाठी आहे. गाईज, तुम्ही बघू शकता मी टिश्यूने डॅब डॅब करत आहे. बिलकुल टिश्यूला फाउंडेशन लागलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता. ऑल राईट, तुम्हाला तर 3 शेडची आयडिया आलीच असेल. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. फाउंडेशन तर खूप छान आहे. ह्याची प्राईस फक्त 1099 आहे. मी तर खूप इम्प्रेस होती जेव्हा मी हा फाउंडेशन फर्स्ट टाईम यूज केला होता. त्याचं कव्हरेज खूप छान आहे. आय थिंक तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. 10/10 कव्हरेज आहे. कन्सिलर लावायची अजिबात गरज नाही आहे. वॉटरप्रूफ फाउंडेशन आहे. मी तर सर्वांना, माझ्या सर्व फ्रेंड्सला, फॅमिलीला हाच फाउंडेशन रिकमेंडेड करेन. सो तुम्हीही घ्या. मी माझ्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि हा फाउंडेशन ऑर्डर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.